नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RT 25% ॲडमिशन 2026-27 साठी शाळांची नोंदणी, ज्याला आपण पहिला टप्पा म्हणतो, तो सुरू झालेला आहे. आता यामध्ये ज्या काही शाळा आहेत त्यांनी नोंदणी केल्यानंतर त्या शाळा ज्या आहेत त्या RTच्या साईडवरती आपल्याला बघायला मिळतात. तर त्या शाळा ज्या आहेत त्या आपल्या घराजवळील शाळा आहेत का, आपल्या घराजवळील शाळांनी नोंदणी केलेली आहे का, हे आपण स्वतः मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून चेक करू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की RTच्या ज्या काही शाळा आहेत त्या आपल्या घराजवळील आहेत की नाही हे कसं चेक करायचं. तर चला व्हिडिओ सुरू करूया. त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे, चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की इथून पुढे येणाऱ्या सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणतेही ब्राउझर ओपन करायचं आहे. ब्राउझर ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगलमध्ये यायचंय आणि इथे आपल्याला RTE एवढं टाकून सर्च करायचंय. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर महाराष्ट्र.gov.in ही आपली महाराष्ट्रासाठी RT 25% ॲडमिशनची वेबसाईट आहे. यावरती तुम्ही एकदा क्लिक करणार आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचं होम पेज आलेलं दिसेल. इथे आल्यानंतर आपल्याला थोडंसं खाली यायचंय. खाली आल्यानंतर इथे लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फी हे तुम्हाला एक पर्याय दिसेल. यावरती तुम्ही एकदा क्लिक करणार. त्यानंतर इथे सर्च स्कूलचा एक ऑप्शन येईल. या ठिकाणी स्टेट महाराष्ट्र हे ऑटोमॅटिकली असणार आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय तेथील तुम्हाला शाळा पाहायच्या आहेत, तुमच्या घराजवळील शाळा आहेत की नाही, तो जिल्हा तुम्ही इथून सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सर्चमध्ये बाय ब्लॉक हे तुम्ही इथून सिलेक्ट करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला ब्लॉक आणि तालुका हे निवडायसाठी विचारेल. तर आपण या ठिकाणी जो काही आपल्या घराजवळील तालुका आहे किंवा जिथे तुम्हाला शाळा बघायची आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करणार. अकॅडमिक इयर 2026 आणि 27 हे इथे असे असणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक छोटासा सर्चचा ऑप्शन दिसत आहे. काही वेळेस मोबाईलमध्ये हा ऑप्शन दिसत नाही, तर अशा वेळेस तुम्ही लॅपटॉप किंवा PC मध्ये सर्च करून पाहू शकता. जसं तुम्ही इथे सर्च बटनवरती क्लिक करता, त्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या ब्लॉक आहेत किंवा जो तुमचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामधील लिस्ट ज्या आहेत त्या शाळा आहेत, ह्या तुमच्या घराजवळील शाळा ज्या आहेत त्या याच आहेत. तर या पद्धतीने तुम्ही शाळांची जी यादी आहे, घराजवळील शाळांची यादी या प्रकारे तुम्ही स्वतः चेक करू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा.